हॅलो, आज आपण बघणार आहोत स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय आणि कोणत्याही 2 डिजिट नंबरचे स्क्वेअर अबॅकसवर कसे फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्या सर्वात महत्त्वाची फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? तर स्क्वेअर म्हणजे दोन एका सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन. सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल, इफ द नंबर इज ए, तो a into a is a square. This a and a are the same number. ज्या दोन सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर जो आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याला म्हणणार आहोत आपण स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल, जर आपण 1 पासून स्टार्ट केली, 1 into 1, 1 into 1 म्हणजेच 2. Sorry, 1 into 1 is 1. That is 1 square is remarked as 1 square. Now 2 into 2 is 4 and this is 2 square. 3 into 3, what is your answer? 9, and this remarked as 3 square. 4 into 4, it becomes 16 and this is 4 square. 5 into 5 is 25, it's 5 square. 6 into 6, it becomes 36, is 6 square. 7 into 7, what is 7 into 7? 49. The 49 is the square of 7. 8 into 8, 8 into 8 is 64. This is 8 square. 9 into 9 is equal to 81. So 9 square. Last thing is 10 into 10, it becomes 100. And this is the square of 10. Like this, we can find out the 1 digit square easily by the multiplication. But मल्टिप्लिकेशन या मेथडने आपण कुठल्याही 1 डिजिटचे स्क्वेअर इझिली माइंड कॅल्क्युलेशनने फाइंड आउट करू शकणार आहोत. पण जेव्हा आपल्याला 2 डिजिटचे स्क्वेअर फाइंड आउट करायचे आहेत, तिथे तुम्ही मेंटली माइंड कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला हार्ड जाणार आहे. तर त्याची एक काही मेथड आहे, ती आज आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, 2 डिजिट स्क्वेअर अँड फॉर्म्युला फॉर 2 डिजिट स्क्वेअर इज, if these 2 digits are a b square. ओके, ए बी स्क्वेअर. जेव्हा तुम्हाला ए बी स्क्वेअर म्हणजे 2 डिजिटचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल, तर त्याच्यातली सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे फर्स्ट डिजिटचा स्क्वेअर म्हणजे पहिल्या नंबरचा स्क्वेअर, ए स्क्वेअर. आफ्टर दॅट, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? 2 into a into b. What is the next step? 2 into a into b. This is the next step. And last step is b square. Last step is b square. म्हणजे कोणत्याही 2 डिजिटचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल तर सर्वात पहिली स्टेप आहे ए चा स्क्वेअर काढायचा, फर्स्ट डिजिटचा स्क्वेअर काढायचा आहे. मग नंतर 2 into a into b करायचं आहे. आणि लास्ट स्टेप इज बी स्क्वेअर म्हणजे सेकंड डिजिटचा स्क्वेअर काढायचा आहे. ओके, आता हा स्क्वेअर आपल्याला अबॅकसवर फाइंड आउट करायचा आहे. कोणताही 2 डिजिटचा स्क्वेअर अबॅकसवर जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला प्रॉपर अबॅकसच्या पोझिशनवरून आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल. तर जर कोणत्याही 2 डिजिटचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल, 2 डिजिट्स स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला अबॅकसच्या 4th रॉडपासून स्टार्ट करावं लागेल. विच इज देन 4th रॉड? 4th रॉड इज नथिंग बट द 1000 रॉड. 4th रॉड म्हणजे कोणता रॉड? तर 1000 रॉड. कोणत्याही 2 डिजिटचा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 1000 रॉडपासून स्टार्ट करायचं आहे, जी की आपल्याला प्रोसेस
स्टार्ट करायची ती 4th रॉड पासून स्टार्ट करायची. फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक वन एक्झाम्पल 24 square. Now what is the first step? A square. Which is the A? 2 is A. A square म्हणजे 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय आहे? 4. Then we put your finger on 4th rod, that is 1 2 3 4, that is the 1000 rod. आता 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. मग आपल्याला हा 4 टाकायचा आहे. जेव्हा आपला आन्सर 1 डिजिट येणार आहे तेव्हा जो आपला मल्टिप्लिकेशनचा रूल आहे तो म्हणजे सिंगल डिजिट नंबर टाकताना 0 1 0 2 0 3 0 4 असं टाकायचं आहे. तर आपला आन्सर आहे 4 आणि आपलं फिंगर आहे 1000 रॉडवर. मग आपण आन्सर कसं टाकणार आहे? 0 4. अंडरस्टँड? ऑन दिस रॉड 0 अँड नेक्स्ट रॉड 4. आता आपला फिंगर आलेला आहे 100 रॉडवर. ओके, जिथे आपला आन्सर संपलेला आहे, एंड झालेला आहे, तिथूनच आपल्याला पुढचं आन्सर ॲड करायचं आहे. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? 2 into A into B. व्हॉट इज दिस? 2 into this 2 into 4. 2 into 2 into 4. What is the 2 into 2? 4. 4 into 4 is 16. म्हणजे आपल्या सेकंड स्टेपचा आन्सर आले 16 आणि आपला फिंगर आहे 100 रॉडवर. 1 टाकायचा आहे 100 रॉडवर आणि 6 ऑन द नेक्स्ट रॉड. 1 ऑन दिस रॉड बाय द फॉर्म्युला अँड 6 ऑन नेक्स्ट रॉड डायरेक्ट. ओके, नाव द लास्ट स्टेप इज बी स्क्वेअर, म्हणजेच शेवटच्या नंबरचा स्क्वेअर. 4 स्क्वेअर. व्हॉट इज द 4 स्क्वेअर? इज 16. मग आपल्याला 16 जिथे आपला आन्सर आधीचं संपलेलं आहे तिथूनच 1 6 ॲड करायचं आहे. म्हणजेच आपला आन्सर झालं 576. 576. कोणत्याही 2 डिजिटचा स्क्वेअर इझिली आपण या मेथडने फाइंड आउट करू शकणार आहोत. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण बघूया. फॉर एक्झाम्पल 36 स्क्वेअर. 36चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट स्टेप आपली आहे ए स्क्वेअर, म्हणजे 3चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. ऑब्वियसली आपल्याला जायचं आहे 4th रॉडवर. 3चा स्क्वेअर काय आहे? तर 9. अगेन वी ॲड 9 0 9 like this, right? After that 2 into 3 into 6. फर्स्ट स्टेप काय होती आपली? 3 स्क्वेअर आणि हे आन्सर आहे 9. पुढची स्टेप काय आपली? 2 into 3 into 6. याचा आन्सर काय आलं? 2 into 3 6. 6 into 6 36, right? So we add 30 on this rod and 6 on next rod. How to add 30 here? By let 700 and 1000 and 6 on next rod, right? What is the last step? 6 square is again 36. So we add 30 on this rod and 6 on next rod, like this. So answer is 1296. Answer is 1296. आपण काही अजून एक्झाम्पल्स बघू की ज्याचे आन्सर्स डिफरंट व्हॅरिएशन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघता येणार आहेत. फॉर एक्झाम्पल 67 स्क्वेअर. 67 स्क्वेअर 4th रॉडवर जायचं आहे. 6चा स्क्वेअर काढायचा आहे. 6चा स्क्वेअर आहे 36. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 2 करायचं आहे. मग 6 7 जा 42. 6 7 जा 42. 2 जा 84. मग आपल्याला टाकायचं आहे 80 आणि 4. 80 ऑन दिस रॉड अँड 4 ऑन नेक्स्ट रॉड. Okay, after that 7 square. What is the 7 square? 7 square is 49. So we add 40 on this rod and 9 on next rod. So answer is 4489. Okay, म्हणजे जेव्हा तुमचा आन्सर 2 डिजिट येणार आहे, ऑब्वियसली स्टार्ट फ्रॉम 4th रॉड. Whenever our answer is 1 digit, start from next rod. Okay, like this we can find any square. In this case,
अदर व्हेरिएशन इज दॅट, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 80 पेक्षा जास्त नंबरचे स्क्वेअर फाइंड आउट करायचे असतील, फॉर एक्झाम्पल 86 स्क्वेअर, again how to find out 8 square. What is 8 square? 64. After that 2 into 8 into 6, so 8 6 are 48. 48 into 2, what is the answer? 96. 90, we add 90 on this rod and 6 on next rod, right? After that 6 square, so 36. Answer is 7396. 7396. Okay. Now in this case, if we take the example 89 square. 89 square. आता 89 चा स्क्वेअर काढायचा असेल तेव्हा फोर्थ रॉडवर जायचे आपल्याला. पहिले 8 चा स्क्वेअर काढणार आहे. 8 चा स्क्वेअर इज 64. नाउ 8 into 9 into 2. 8 9 जा 72. 72 2 जा. What is 72 2 जा? 144. Then how to? Here 8 into 9 into 2. The answer is 144. ओके. आणि आपला आन्सर फिंगर कुठे आहे? तर 100 रॉडवर आहे. सो वी ॲड, जिथे आपला आन्सर संपणार आहे तिथून आपण फक्त 2 डिजिट आन्सर टाकू शकणार आहोत. म्हणजेच आपल्याला तिथून फक्त 44च टाकता येणार आहेत. So where we add this one on first previous rod, we add this 4 on this rod and 4 on the next rod. Now carefully see this step. Now first step is 8 square 64, right? Our finger is on 100 place now, but whenever we solve the next step, 8 into 9 into 2 is 144. We can add from this rod only 44. म्हणजेच आपल्याला 100 रॉड पासून फक्त 44च ॲड करू शकणार आहोत. मग आपल्याला 1 कुठे टाकायचा आहे? तर आपल्याला हा 1 44च्या आधीच्या रॉडवर टाकायचा आहे. म्हणजे 1 on 1000 rod and 44 on this 2 rod. 44. Okay. Now the last step is 9 square. 9 square is 81. 80 on this rod and 1 on the next rod. The answer is 7921. 7921. या पद्धतीने आपण कोणत्याही 2 डिजिटचे स्क्वेअर इझिली अबॅकसवर फाइंड आउट करू शकणार आहे. आणि जर आपण जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रॅक्टिस मुलांकडून करून घेतली तर कोणत्याही 2 डिजिटचे स्क्वेअर ते व्हिज्युअलाइज सुद्धा करू शकणार आहेत. ओके, बाय.